का ये अवार्ड पुरस्कार दीप्तेश को बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली। सुबह के वक्त में ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं मुश्किल में आ गई है केबीएम की टीम, लेकिन ना कद बढ़ा ना पद बढ़ा। जब तक दीप्तेश मैदान के अंदर खड़ा तो था मैच में बढ़ा, और दीप्तेश खड़ा रहा और मैच को पूरी तरह से बदल दिया, पलट दिया। चला शिवार्स फायटर्स टीम आणि एका बाजूने वाघोबा फायटर्स आपण पाहतोय। वेळेचं बंधन मित्रांनो देणार आहोत आपण, कारण की प्रत्येक संघाला वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण की वेळेचा फायदा बंधन म्हणजेच आपण पाहू शकतो ते दिल्यानंतर कालच्या दिवसामध्ये भरपूर झाला आणि त्यामुळे आजच्या दिवसामध्ये देखील होईल, ही रिक्वेस्ट असेल। चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय राकेश शाहू बहुत खुश नजर आ रहे हैं थोड़े से। चला मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण। सर्वप्रथम तिसरा दिवस मी समालोचक जयेश टुकले काजूपाडा घोडबंदर रोड विभागातून विलॉग करतोय आणि या स्पर्धेमध्ये धावचं समालोचन करण्याची सुरुवात करतोय। सर्वप्रथम वंदन गणरायाला करतोय। यवनिमुखात गणरायाचे नाव करते या स्पर्धेची सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा। त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करेन। स्थापन हिंदवी स्वराज्य आपले लिहिली जाणे इतिहासाची गाथा, असा हा जाणता राजा दयाच्या चरणी झुकवितो माता, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। त्यानंतर हाकीला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा मावली तिच्या आहे तुम्हा अम्मावर सावली ऐकवीरा मातेला वंदन करतोय। ज्ञानाची देवता सरस्वती मातेला वंदन करतोय। त्यानंतर सातविली गावामध्ये आल्यानंतर सातविली विभागामध्ये आल्यानंतर आई गावदेवीला मातेला वंदन करतोय आणि समालोचनाची धुरा स्वीकारतोय। बाल पहिला पण पाहिला तर इथे खेळला जातोय। विश्लेषण करूया वाघोबा फायटर्सच्या माध्यमातून दोन खेळाडू गावदेवी वॉरियर्स आपण पाहू शकतो। गावदेवी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून हे दोन खेळाडू योगेश अँड वैभव। पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर मग खातं खोललं गेलं, पहिला बॉल मात्र हाताळला गेलाय आणि विश्लेषण करूया आपण तर मग सिंगल कंप्लीट केली गेली पहिल्या बॉलवर। फुलटॉस होता, थोडासा समोर ओव्हर होता, परंतु आपण पाहिलं तर मग चांगला ड्राईव्ह केला जातोय। खेळाडू आलेत तिकडे आपण पाहिले तर मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि 2 धावा ॲक्युरेटपणे कंप्लीट केल्या जात आहेत। सुंदर तालमेल, सुंदर आपण पाहिलं गोष्टी होताना पाहायला मिळतात, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे या पहिल्या ओव्हरमध्ये खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो तर चांगला क्रिकेट मात्र खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल। SPL सातवली प्रीमियर लीग सीझन 5 पर्व आपण पाहतोय। ही स्पर्धा आपण थेट लाईव्हच्या स्वरूपात देखील घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतोय। हलक्या हाताने मात्र आपण पाहिलं तर मग हे खेळला जाते फटका। बघा ही स्पर्धा जर तुम्हाला घरी बसून पाहायची असेल तर मग यूट्यूबवर जा, पाटील नेटवर्क्स या चॅनलला सर्च करा आणि समोरच सातवली प्रीमियर लीगचा मग हा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल। डेफिनेटली अगर आप घर बैठे इस टूर्नामेंट को देखना चाहते हो यूट्यूब के द्वारा तो यूट्यूब में जाए और सर्च करें पाटिल नेटवर्क्स, और पाटिल नेटवर्क्स के द्वारा आप इस सातवली प्रीमियर लीग का घर बैठे आनंद मज़ा ले सकते हैं। अक्रॉस खेलना चाहते थे बल्लेबाज, पूरी तरह से इस गेंद को खेल नहीं पाए, पढ़ नहीं पाए, ठीक तरह से बल्ले पे ले नहीं पाए, जो शॉट कन्वर्ट करना चाहते थे वो कर नहीं पाए, और एक बेहतरीन गेंद। वो शिवांश फाइटर की टीम से उम्मीदें बहुत थी लेकिन वो उम्मीदों पे खरी नहीं उतरी। पिछले साल बेहतरीन करी थी लेकिन इस बार कुछ ना कुछ वो इस सीज़न वो फॉर्म ढूंढ नहीं पाई। गावदेवी वॉरियर्स की टीम भी स्ट्रगल करती नज़र आ रही है। स्ट्रगल तो जारी ही रहेगा क्योंकि SPL में हर एक टीम तो जीतने का प्रयास करे लेकिन सभी तो नहीं जीत सकेंगे ना। अपील बड़ी की है, विकेट कीपर ने ज़्यादा इसमें उत्सुकता दर्शाई थी और उन्हें कहा था कि आउट्स दे, लेकिन अंपायर ने कहा नहीं, लेग बाय मिलेंगे, रन्स मिलेंगे बल्लेबाजी करने वाली टीम को। टीम का टोटल आगे बढ़ता हुआ टीम का टोटल जा पहुंचा है 5 रनों पर। गेंदें हो चुकी इस मैंडेटरी पावर प्ले के स्पेल की 5, यानी कि आखिरी गेंद है। आखिरी गेंद के ऊपर किस तरह से बल्लेबाजी करेंगे, आखिरी गेंद के ऊपर क्या बड़ा हिट लगाएंगे या फिर आसानी से खेलेंगे। गेंद को छोड़ दिया है, उम्मीद है, जी हाँ उम्मीद है बल्लेबाज को कि वाइड मिलेगा और डेफिनेटली वाइड मिला। वाइड मिळाली आणि तिकडे आपण पाहू शकते मग धावसंख्या पुढे सरकते 6च्या घरामध्ये। VVPL मध्ये आपण बघितलं तर मग काल रात्रीमध्ये आपण पाहू शकतो काय जबरदस्त प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळाला। वसई विरार प्रीमियर लीग जीवदाणीचं ते मैदान
आणि या सीझनमध्ये आपण पाहूया तर जबरदस्त VBPL आपण पाहू शकतोय. तर मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकते ऑल इंडिया आयकॉनमध्ये आपण पाहू शकतोय तर ज्याप्रमाणे क्रिकेट रंगला गेला आणि खास करून मग एका ओव्हरमध्ये 7 षटकार. डेफिनेटली आपण बघितलं तर विश्वनाथ जाधवचा रेकॉर्ड जर बघितला तर त्यांनी देखील 2 वेळेला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत आणि त्यांना देखील पडलेत सध्या तरी आपण पाहू शकतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर होत आहे काय, तर क्रिकेटच्या मैदानामध्ये जास्त असं आपण पाहू शकतो दिवस खराब असेल ना तर त्या बॉलरला 6 षटकार पडू शकतात, परंतु त्या बॉलरचं करिअर नाही समाप्त होणार. कारण की अजून देखील आठवते मला, कारण की विश्वनाथ ज्या वेळेला आपण पहिलं सुरुवात केली होती त्या वेळेला त्यांना 6 षटकार पडले होते, परंतु त्यानंतर त्यांनी 4 बाईक्स आणि 1 4 व्हीलर्स जिंकण्याचा कारनामा केला तो विश्वनाथ जाधव. हो, वेगवान बॉल पाहतोय आपण. बॉल एक मार्कवर आलेला बॉलर जो पाहिला आपण मिस्टर अभिषेक. ओहो, काय झालं नेमकं, थोडंसं ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा मग मिळाला. विश्लेषण करूया आपण तर या दुसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर मग बॉलिंगची सुरुवात योग्य रीतीने होताना पाहायला मिळाली आहे आणि सिंगल डबल धावा येताना पाहायला मिळाल्यात. क्रिकेटचं बेसिक आपण पाहिलं सिंगल आणि डबल ह्या आहेत आणि त्या गोष्टी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग अनुभवायला मिळत आहेत, कारण की मोठे फटके न खेळता आपण पाहिलं तर मग सिंगल डबलला फोकस केलं जात आहे. खाली राहणारा बॉल पुन्हा एकदा आडवा बाटने खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे आपण पाहू शकतो, चेंडूला फील्ड करतायत, धाव कन्वर्ट केली जाईल. एका धांबळने आपण पाहू शकतो संघाचं टोटल वाढलं गेलं आहे. थेंबे थेंबे तळसाचे बूंद बूंद से सागर भरता है और जिस तरह से कहा जाता है उसी तरीके का अब क्रिकेट यहाँ को देखने को मिलता हुआ, क्योंकि बड़े हिट न लगाने के बाद सिंगल और डबल के द्वारा रन्स चुराने का प्रयास किया जा रहा है मैदान के अंदर. शॉर्ट पिच गेंद, खतरा मंडरा सकता है, खतरे की घंटी बजती हुई. देखो अब अंपायर ने तीसरे अंपायर को बुलाया तुरंत, क्योंकि ये 19-20 वाला डिसीजन हो सकता है. और यहाँ पे ऑनफील्ड अंपायर ने तो देखो खुद तो चांस लिया है नहीं, लेकिन तीसरे अंपायर को डेफिनेटली बुलाया और तीसरे अंपायर जरूर देखेंगे कि यहाँ पे हुआ क्या है. जो पीछे बंदा बैठा है ना दीवार के ऊपर, अंदर जाना है, अंदर बैठो, पीछे जाओ, पीछे भाई पीछे जाओ. हमारे गब्बर बोलते नहीं करते हैं. और तीसरे अंपायर के द्वारा डिसीजन हमारे पास पहुंच गया है कि बल्लेबाज रन आउट है. पहिला खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय धावचीच्या स्वरूपात. वैभव त्याला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. गावठी वॉरियर्स टीमचं मात्र आपण बघितलं तर मग सुरुवात आपण पाहिले तितकी खाशी होताना पाहायला मिळाली नाही आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग दुसऱ्या ओव्हरमध्ये आहेत अजून सुद्धा बाउंड्रीज म्हणजे चौकार किंवा षटकार तिकडे आलेले नाही आहेत. चौकार किंवा षटकार कसे येतील आणि कोण मात्र लगावे ती धमक आपण बघितलं तर नवीन खेळाडू आला मैदानाच्या आतमध्ये बाळा आपण पाहिलं तर एक डेफिनेटली एक जबरदस्त खेळाडू आहे. गुड बॅटिंग क्षमता भरपूर आहे आणि मोठे फटके तर अगदी सहज खेळू शकतोय. हा बॉल पाहिला पण तर मिस केला जातोय. इथे आपण पहिला योगेशच्या माध्यमातून योगेशकडे आपण बघितलं तर आज या मॅचमध्ये ओपनिंगचा क्रम सोपवला गेला आहे आणि ओपनिंगच्या क्रममध्ये आपण पाहिलं तर त्यांना बॅटिंग करत असताना वैभवला साथ द्यायची होती, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर नाहक प्रयत्न होता तो धाव घेण्याचा अपयशी राहिला. आणि इकडे आपण पाहू शकतो तर मग आता सर्वस्व जबाबदारी बाळा आणि योगेश्वर असेल. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं तर सकारात्मक भूमिका म्हणजे पॉजिटिव एनर्जी जिसे कहा जाता है ना वो देखने को नहीं मिली. कहीं ना कहीं खड़े खड़े ये शॉट खेलना चाहते थे, बल्ले और गेंद के बीच मिलाप नहीं और डॉट गेंद. ये डॉट गेंद है ना बल्लेबाज के ऊपर बड़ा प्रेशर बिल्डअप करने वाली रहेंगे इस मुकाबले में. अगली वाली गेंद सामना करेंगे फिर से योगेश. इस बार अच्छा कांटेक्ट हुआ है, सीधे इस बल्ले को गेंद को बल्ले पर लेकर गेंद को खेल दिया है. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार मिलेंगे रन 6. सिक्सर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटक्याने आपण पाहू शकतो मग षटकार येताना पाहायला मिळाला. थोडंसं स्ट्रगल केलं होतं परंतु स्ट्रगल संपवला आणि अखेरीस तिथे बाउंड्री शोधली गेली आहे. अभिषेकच्या ओव्हरमध्ये धाव फरकाचा आकार 15 धाबा
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बघा आपण पाहिलं तर 2 ओव्हरसाठी वेळ घेतलेला आहे तो म्हणजेच 8 मिनिटं घेतलेली आहेत. परंतु अजून देखील आपण पाहू शकतो की तुमच्याकडे 7 मिनिटाचा वेळ आहे. त्यामुळेच तुम्ही ते 7 मिनिटामध्ये कदाचित किंवा 7 मिनिटाच्या आधी जरी फेकला तर भरपूर चांगला फायदा होईल. कारण की इथे आपण पाहिलं गरज आहे. आजच्या दिवसाचं शेड्यूल आपण पाहिलं तर मग तिसऱ्या दिवसाचं जे कंप्लीट करायचं आहे. प्रेक्षक आज आपण बघितलं तर मग हा बॉल पाहिला आपण तर मिस करताना पाहायला मी येथील बॅटर मिस्टर बाळा त्यांना मिळाले स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर आहेत मिस्टर सुमित डेकलेनेच तो पराक्रम केला रात्री लेट नाईटमध्ये VVPL वसई विरार प्रीमियर लीगमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा. बॉल पाहायला पण मिस केला जातोय. बाळाचा एक विचार आहे, एक इरादा आहे की प्रत्येक बॉलवर तुटून पडायचं आहे. प्रत्येक बॉलला मात्र स्टँडमध्ये पोचवायचं आहे. परंतु प्रत्येक बॉल चौकार किंवा षटकारासाठी नाही मिळणार. कारण की क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक बॉल आपण पाहिलं तर मग षटकार आणि चौकारासाठी जात नसतो तर सिंगल आणि डबल या धावा देखील आणि विकेट देखील येत आहेत. हे चित्र असतं. थोडा बॉल आपण पाहिला तर मग चुकीचा फेकला जातोय. विश्लेषण करायचं पंच निरीक्षण करतायत. स्क्वेअर लेग अंपायर देखील दर्शवतायत आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग वाईट बॉलचा इशारा पोहोचवला जातोय. चित्र आपण पाहू शकतोय तर या तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. सातवली प्रीमियर लीग आपण पाहतोय मित्रांनो. कुवरा ब्रदर्स प्रेझेंट SPL सातवली प्रीमियर लीग सीझन 5 5व्या पर्वामध्ये. आणि या 5व्या पर्वामध्ये खास आकर्षण आहे. काय आकर्षण आहे ते देखील तुम्हाला सांगेन या बॉल नंतर. अखुटप्याची लेंथ होती, परिपक्वरित्या बॅटवर घ्यायचा होता, बॉल घेता आला नाहीये आणि डॉट. बघा आत्तापर्यंत आपण जी 4 पर्व पाहिले 4 पर्वामध्ये सातिवली प्रीमियर लीगमध्ये मालिकावीरासाठी आपण सायकल पाहिली होती. परंतु या सीझनमध्ये आहे अगदी आणि हे पारितोषिक ज्याच्या घरी जाईल ना त्याचे तर नक्कीच मित्र म्हणेन मग घरवाले खुश होतील. सध्या तरी आपण पाहू शकतो की घरवाले कोण खुश असतील. ज्याच्या पण बघितलं तर मग मॅरिड असेल तर वाईफ खुश होईल आणि मग अनमॅरिड असेल तर मग त्याची आई खुश होईल. कारण की या सीझनमध्ये आपण पाहतोय वॉशिंग मशीन जी आहे आणि ब्रँड आहे सॅमसंगचा. कारण की मॅन ऑफ दी सिरीजसाठी पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक कोण पटकावेल हे देखील उद्याच्या दिवसामध्ये हे जरूर आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. कूलर देखील आहेत, त्याची हवा देखील कारण की गरमीचा मोसम वाढत चालला आहे. कारण की बॉलर बॅट्समन आणि पहिले फिल्डर यांच्यासाठी ती पारितोषिक. आता पहिला पण तर धावा घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. 2 धाव्याने संघाचं टोटल वाढलं गेलं. 19च्या घरामध्ये बॉल फेकून झालेत. या तिसऱ्या ओव्हरमध्ये पण पाहिले तर 5-40 सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्कोरिंग डिपार्टमेंट योग्य रीतीने सांभाळताना पाहायला मिळाले. तर आज आपण बघितलं तर मग शनिवारचा दिवस आहे आणि शनिवारच्या दिवसामध्ये मग थोडंसं आपण बघितलं मग सुट्टीचा दिवस देखील प्रत्येकाला तर आपण बघितलं सुट्टी मिळत नाहीये. नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला जातोय. शनिवारच्या दिवसामध्ये आपण बघितल्यानंतर मग प्रत्येकाला आपण पाहू शकतो की मग सुट्टी मिळत नसते. कारण की सेकंड संडे अँड फोर्थ संडे नक्कीच सॅटरडे. हां काय अंकितजी कोराड यांच्याकडून सुमितसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. डेफिनेटली अंकितजी कोराड यांच्या माध्यमातून इज अ टीम ओनरच्या माध्यमातून 500 रुपीज कॅश प्राइज सुमित के लिए. आगे निकल कर पहले ही तय कर लिया था पीठ की गेंद को उड़ाना है और उड़ा ही देंगे. गेंद को उड़ा दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. SPL सिक्सर. पहले ही तय कर लिया था कि ये फ्री हिट की गेंद मिलेगी और उड़ा ही देंगे और उड़ा दिया. सिक्सर जोड़ लिया. सिक्सर के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ टीम का टोटल जा पहुंचा 26 रनों पर. 3 ओवर का स्पेल खत्म होता हुआ. अगला वाला मुकाबला नेक्स्ट वाला मुकाबला टॉस के लिए मैं रिक्वेस्ट करूंगा 2 टीमों के कप्तान KBM टीम्स एंड जानवी फाइटर्स 2 टीमों के कप्तान से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको रेडी रहना क्योंकि ये मुकाबला मज़ेदार होने वाला है. दोनों टीमें अब तक अजीवित रही है, एक भी मुकाबला गवा
शायद जानवी ने एक मुकाबला गंवाया है, तो फिर केबीएम अब तक तो ठीक ठाक चल रहे हैं, लेकिन क्या जानवी फाइटर्स फिर से कमबैक करेगी? क्या केबीएम को डोमिनेट किया जाएगा? ये अगला वाला मुकाबला देखने को मिलेगा। दो कप्तानों से मैं रिक्वेस्ट करूंगा, आपको रेडी रहना है। टॉस बॉक्स में इस ओवर के बाद जरूर हम करेंगे टॉस। चलो देखो, 3 ओवर के लिए तो वक्त लिया है 13 मिनट का। नीचे रहने वाली गेंद, क्या हुआ है? बाला स्ट्रगल करते नजर आए। वो सामने देखो, वो समोर बघा ते टपरी जवळ एक गाडी आहे, बाईक आहे, त्याचा मिरर आहे भरपूर त्रासदायक ठरला। टेम्पो गेला तिकडे, टेम्पो गेला तिथून मागे टपरी। चांगला फटका खेळला जातोय, बॉल पाहिला आपण तर बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने करेल प्रस्थान, 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 निघून जाईल सीमारेखा पार आणि मिळेल हा दर्जेदार स्ट्रोक चौकार। 4 SBL चौकार। हा बाळाला आपण पाहिलं तर आता मात्र थोडंसं विचार करताना पाहायला मिळते। एक्सलेटरवर मात्र पण पाहिलं तर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या क्षणाला त्यांना माहिती आहे की गरज आहे, कारण की शेवटचा स्पेल आहे आणि शेवटच्या स्पेलमध्ये एक योग्य रीतीचं आपण पाहिलं तर मग क्रिकेट खेळणं अनिवार्य असेल आपल्या संघासाठी। आपण पाहिलं तर मग एक ग्रेट फिनिशरची भूमिका जशी भारतीय संघासाठी हार्दिक पांड्या हा खेळाडू नेहमी करताना पाहायला मिळालाय, खास करून T20 मध्ये। ताकद झोकली होती या फटक्यामध्ये पूर्णपणे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। चांगला बॉल हाताळला जातोय, डॉट बॉल येतोय अगदी आपण पाहिलं। मग चौकार आल्यानंतर थोडंसं पुन्हा प्रेशराईज केलं गेलं इथे बॅटरला। धाव फलकावर धावा पाहिल्या पण तर 30 आहेत। 3 बॉलचा खेळ शेष आहे। पुढील बॉल पाहूया आपण। चांगला फटका, उंचच उंच, लांबच लांब आणि हा बॉल गेलाय सरळ दुसऱ्या माल्यावर। 7 धावांसाठी षटकार, SPL षटकार। थर्टी 36 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात। ज्या अनुषंगाने मात्र आता खेळ केला जातोय, ज्याप्रमाणे आपण विचार केला गावदेवी स्पोर्ट्स, गावदेवी वॉरियर्स आपण बघू शकतोय हे टीम ऑनर सध्या तरी मग गणेशजी भोईर पाहू शकतोय जॉईन झालेले आहेत तिकडे त्या संघाच्या सोबत। बॉल को गुल कर दिया है, बॉल तो मिलेगा नहीं। चलो अब मैदान के अंदर जाएंगे। फिर से क्या बात है, लगातार शानदार दर्जेदार आणखीन एक ठोकला जाईल, हा मोठा फटका येताना पाहायला मिळेल। SPL षटकार। बंटीसाठी आपण बघितलं तर SPL मात्र खास राहिलं नाहीये। मागचं सीझन बंटीने भरपूर चांगली कामगिरी केली होती। मागच्या सीझन मध्ये आपण बघू शकतो बंटी चमकला होता, परंतु या वेळेला मात्र आपण बघितलं तर मग बंटीवर मात्र आपण पाहिले खेळाडू चमकतायत आणि खास करून बाला चमकलाय मैदानाच्या आतमध्ये। कहर बरसताना पाहायला मिळाले, धावफलक 42च्या घरामध्ये पोहोचलाय। बॉल फेकून झालेत 5, अंतिमचा बॉल असेल। सुंदर बॉल हाताळायला गेला, अगदी आपण पाहिला तर मग ब्लॉक हॉल ची लेंथ वापरली गेली। धावेचा प्रयत्न आणि चांगला आपण पाहिलं तर मग बॅकअप, चांगला थ्रो, एक धाव जरूर मिळे इकडे आणि एका धावाने संघाचं टोटल 43च्या घरामध्ये पूर्ण। 1 शॉट आहे का? ओ डेफिनेटली, म्हणजे एक पण नाहीये 1 शॉट, म्हणजे तिथे काय तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता, एक तर अपूर्ण होता आणि दुसरा तर पूर्ण झालाच नाहीये आणि त्यामुळे विश्लेषण करायचं झालं तर धाव इथे एकही नाही मिळणार आणि धाव फलकावर धावा असतील आपण पाहिल्या तर मग 42 आणि जिंकण्यासाठी टार्गेट असेल 43 धाव्यांचा। 43 रन्स काही टार्गेट है। मुकाबला अब जीतने के लिए 43 रनों का टारगेट किस तरह से पूरा करेंगे। चलो नेक्स्ट वाला मुकाबला, अगला वाला मुकाबला टॉस करेंगे। 2 कप्तानों से मैं रिक्वेस्ट करूंगा, दोनों कप्तान यहाँ पे आ चुके हैं तो हम टॉस भी जरूर करेंगे।
चला जान्हवी फायटर्स टीम्स कॅप्टन्स, जान्हवी फायटर टीम्स कॅप्टन्स प्लीज फास्ट टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जान्हवी फाइटर्स टीम्स क्विक आना है, जल्दी आना है. टॉस करेंगे इस मुकाबले का श्याम दादा. नरेंद्र दादा या, आपल्या कुणाल दादा या. कुणाल दादांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. कॅमेरामॅन चला क्रांतीवीर बिरसा मुंडा टीमच्या माध्यमातून कॉल. छापा आणि छापा येते. दादा आपण शुभेच्छा द्या आणि आपण विराजमान व्हा. थँक्यू सो व्हेरी मच. तिप्तेश टॉस जिंकलाय, काय निवडाल तुम्ही? फील्डिंग करू आम्ही फर्स्ट. विजयी रेस सुरू आहे. विजयचं नक्कीच आपण बघितलं तर जसं तुम्ही रथ पुढे घेऊन झालाय, काय वाटतं की याही मॅचमध्ये तो कंटिन्यू असेल? हो नक्कीच. वेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. जान्हवी फाइटर्स टीम्स आपको भी शुभकामनाएं. जाएंगे हम कमेंट्री बॉक्स में सीधा आपको देखा हाल आपके पास जरूर लेके आ रहेंगे. थैंक यू सो वेरी मच कैमरामैन. चला आपण वेळ नाही घ्यायचा, जसं जसं रिक्वेस्ट करतोय आणि टायमर पुन्हा एकदा आपण ऑन करूया. प्रत्येक संघाला आपण पाहतोय की मग आपण जो टायमर आता सेट करतोय आणि त्या दिशेने आपण पाहू शकतो मग जातोय. मग वेळेच्या आधी आपण बघितलं की मग मागची इनिंग कंप्लीट झाली आणि ही देखील होईल हीच अपेक्षा आहे. चला टायमर आम्ही ऑन केलेला आहे आता. मग इथे 43 धावा आणि 43 धावा जिंकण्यासाठी कंप्लीट करायच्या. शिवार्स फायटर्स टीम्सला आपण बघितलं तर मग प्रत्येक संघ आणि संघ मालक आपण पाहू शकतो. जान्हवी फायटर्सला आपण बघितलं नरेंद्र कुवरा आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर गावठी स्पोर्ट्स टीमचे संघ मालक आपण जर बघितले तर मग निलेशजी कुवरा, एच ए क्लबचे आपण बघितलं तर कुणालजी कुवरा. परंतु इथे आपण पाहिलं काय झालंय, पहिल्याच बॉलला वेट केलंय आणि वेट करत असताना लॉफ्ट केलंय. इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवला गेलाय आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे करते प्रस्थान आणि मिळतील धावा. इथे 4 चौकार. बॉल पहिला आणि पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिला तर मग चौकार ठोकला. सुरुवात केली आहे मिस्टर आपण पाहिले तर मग सचिन या बॅटरने. नाव आपण बघितलं तर मोठं आहे सचिन. क्रिकेट विश्वातील आपण पाहिलं तर मग गॉड देव, भारतरत्न आपण बघितलं सचिन रमेश तेंडुलकर सरांचे नक्कीच आपण बघितलं तर मग आठवण होते जेव्हा जेव्हा सचिन हे नाव क्रिकेटच्या पटलावर मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल पाहूया. फुलटॉस समोरच्या दिशेने दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टेट निघून गेलाय. फटका चांगला, टायमिंग कमाल, थेट चेंडू गेलाय सीमारेखा पार आणि येताना पाहायला मिळेल हा SPL षटकार. 6 धावा. रोहनला मात्र आडेहात घेण्याचा प्रयत्न केलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. थोडंसं एज होतं पाहू शकतो आपण. मोठा फटका प्रत्येक बॉलवर मात्र आपण पाहिलं ठोकायचं. सचिनचा हा विचार आहे, माइंडसेट आहे, एक विचारधारा स्पष्ट आहे. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे शिवान्स फायटर्सची टीम अंकितजी कोराड अँड प्रदीपजी वाडान संघ मालक आपण बघितलं तर मग खासा इम्प्रेस केलं नाहीये या संघाने. परंतु अजून देखील आपण पॉईंट टेबलमध्ये गेलो नाहीयेत. पॉईंट टेबल गेल्यामध्ये माहीत पडेल. परंतु आता नेमकं काय घडतंय, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिलाय. इंटू द गॅप, सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो चार्ज ऑफ द फिल्डर, दॅट्स इज SPL 4 रन. चांगली फलंदाजी केली जाते मिस्टर सचिनच्या थ्रू. चांगली धाव संख्या मात्र आपण पाहिली तर मग सजवली आहे. 14 धावा 5 बॉल मध्येच फलकावर.
भर पडणार त्याच्यात, भर पडणार, किती पडतात पाहूया. आणखीन एक बॉलला मात्र खेळलाय, थोडंसं आपण पाहिलं तर मग आउटफील्डमध्ये बॉल थोडा धीमा झाला, स्लो झाला. परंतु इकडे आपण पाहू शकतो ज्या अंदाजाने मात्र आपण पाहिलं तर आगाज केला गेला या पारीचा. आगाज अच्छा झालाय, अंजाम देखील अच्छा होईल डेफिनेटली, नो डाऊट अबाउट इट. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि फळकावर धावा आपण पाहिल्या तर 16. 18 बॉल 27 धावा जिंकण्यासाठी हे समीकरण असेल. मात्र पाहूया की कशा प्रकारे हे मॅचला मात्र जिंकण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे, पहिल्या ओव्हरपासून ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय शिवार्स फायटर्स टीम आपण पाहिली आहे तर मग डॉमिनेट करण्यासाठी ऑलवेज रेडी आहे. कारण की थोडंसं आपण पाहू शकतो की त्याने कमबॅक केलंय. हलक्या हाताने मात्र या बॉलला सॉफ्ट हँडने खेळला गेलंय, पुश केलंय. म्हणजे जसं म्हटलं जाते ना, पुश करो खुश रहो, आणि ते चित्र पाहायला मिळालंय. आणि ह्या वेळेला तेच केलं, बॅटरने देखील पुश केलं बॉलला आणि खुश झाला. कारण की एक धाव मात्र त्यांच्या माध्यमातून जोडली गेली आहे. संघाचं टोटल आपण बघितलं तर मग पोचलं गेलं 17च्या घरामध्ये. विश्लेषण करायचं झालं तर हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतोय की विचारधारा आता स्पष्ट आहे की जर खराब बॉल भेटला तर मिळाला तर त्याच्यावर तुटून पडायचा, आणि चांगला बॉल असेल तर त्याला सन्मानजनक पद्धतीने आपण खेळायचं आहे. दोन्ही बॅटर्सने आपण पाहिलं तर मग स्टार्ट कन्वर्ट करून दिला, योग्य रीतीने तो स्टार्ट कन्वर्ट केलाय. पकडून मात्र आपण पाहिलं तर तो तसा खेळ होताना पाहायला मिळतोय. पुढील मॅचमध्ये आपण जान्हवी फायटर्स आणि KBM स्पोर्ट्सला पाहणार आहोत. डाऊन द लेग बॉल चालला वाईट. सातिवली प्रीमियर लीग तिसरा दिवसामध्ये आपण पाहिलं तर आलेलो आहोत. परवा आपण पाहू शकतोय तर हे 6वं आहे, आणि या 6व्या पर्वामध्ये कुवरा ब्रदर्सने हा प्रेझेंट केलेला सातिवली प्रीमियर लीग चा थरार पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतोय पुढचा बॉल मात्र खेळण्यासाठी तयार बॅटर. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल केल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, फिल्डरच्या माध्यमातून झालेली चुकी 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 आणि चुकीला माफी नाही, चौकार. 4 धावा मात्र मिळाल्या. 4 धाव्याने संघाचं टोटल वाढतंय. टोटल जाऊन पोचले गेले 23च्या घरामध्ये. आणि बघा लक्ष 43 आहे, म्हणजे 23-27 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. हा सफर, हा रस्ता, ही मंजिल आपण पाहिलं तर मग सोपी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु अजून देखील आपण पाहिलं की मंजिल जवळ नाही आहे तर लांब आहे थोडी, अजून 20 धावा हवेत. हा पाहतोय बॉलला खेळले जात आहे. सन्माननीय आदरणीय सन्माननीय राजेशजी भक्ते साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. म्हणजेच सगळ्यांचे लाडके राजू दादा, आणि नक्कीच दादांचं पुन्हा एकदा मनापासून करतोय आम्ही स्वागत सातिवली प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. मंचावर आपण पाहतोय नक्कीच दादांचं इथे शुभागमन झालेलं आहे. एक चांगलं लाडकं कर्तृत्व आपण पाहू शकतोय. माजी सरपंच आपण बघितलं तर सातिवली, आणि एक चांगले संघ मालक देखील आपल्याला लाभले गेलेत प्रत्येक सीझनमध्ये. अपील केले, आवाज तर मोठा आलाय आणि हो उत्तर मिळत आहे. पंचांच्या माध्यमातून होकार मिळाला आणि फलंदाज होईल बाद. धक्का लागेल इथे आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये तो देखील पहिला, आणि पहिला धक्का म्हणजे सचिन इनफॉर्म बॅटर झालाय बाद, गॉन, विकेटचं पतन. शिवार्स फायटरला मात्र आपण पाहतोय तर इथे पहिला धक्का सहन करावा लागेल सचिनच्या रूपाने. पाच बॉल फेकून झालेत या ओव्हरमध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू देखील येताना पाहायला मिळतात. 24 धावा झालेल्या आहेत. 19 धाव्यांची गरज आहे अजून देखील मॅच जिंकण्यासाठी. संदीप घाटालला आपण बघू शकतोय. संदीप घाटालला या सीझनमध्ये या संघामध्ये आपण बघितलं, या ताफ्यामध्ये घेतलं होतं, परंतु ज्याच्यासाठी ओळखला जातोय ना, कारण की एक चेंडूमध्ये आपण पाहिलं तर मग मला तरी वाटतं की मग 12,000चा मानकरी ठरला होता. 16,000चा मानकरी ठरला होता एकाच चेंडूमध्ये संदीप घाटाल, जो इतिहास आहे सातिवली प्रीमियर लीगचा. आणि त्या खेळाडूला आपण बघतो म्हणजे पहिल्या पर्वामध्ये आपण पाहू शकतो तो राहिला गेला होता. तो खेळाडू आपण पाहिलं तर संदीप घाटाल मैदानाच्या आतमध्ये आलाय.
इकडे आपण पाहिलं तर हा बॉल डॉट गेला. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. फलकावर धावा आहेत 24 धावा, म्हणजेच मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज असेल. मॅच आपण पाहिले तर अजून देखील थोडीशी आपण पाहिलं तर 50-50 वाली दिसते. कारण की या मॅचला जर जिंकायचं असेल ना, या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो की जास्त धावा नाही आल्या. कारण की इथे किती धावा आलेत पाहूया आपण. 8 धावा आल्यात. अंदाजा होता की या ओव्हरमध्ये जर जास्त धावा मिळाल्या असत्या तर नक्कीच समीकरण अगदी सहज आणि सोपं झालं असतं, परंतु तसं नाही झाले. कारण की इकडे आपण पाहू शकतो 8 धावा मिळाल्या. त्यामुळेच विश्लेषण करायचं झालं तर मग बॉलिंग करणारी टीम अगदी वॉरियर्स. हो, सरप्राईज डिलेव्हरी पाहतोय आपण. चेकमेट केलं पूर्णपणे बॅटर्सला. कारण की त्यांना खेळायचं होतं कुठे आणि बॉल गेला कुठे. पहा इथे अभिषेक मैदानाच्या आतमध्ये एक चौकार त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिला. एक चौकार त्यांनी देखील लगावला गेलाय. पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की ही मॅचची खरी स्थिती आपण पाहिली आहे तर मग आपल्या बाजूने पलटवायची असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल. बालाचा हा बॉल मात्र बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल केलाय. बॉल मात्र आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोनमध्ये प्रस्थान करेल. धावा जितक्या अपेक्षित आहे तितक्या नाही तर 1 मिळेल. 1ने धावफलक पोहोचला गेला आहे 26-26च्या घरामध्ये. कारण 25 वरून पुढे गेली धावफलक. कारण की 2 आत्तापर्यंत सिंगल आले त्या ओव्हरमध्ये. आणि बाळाने बॅटिंग करत असताना दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केले होते. बॅटिंग बॉलिंग बाला योग्य रीतीने करू शकतात, परंतु ते फॉर्ममध्ये होते. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही खेळाडू जर या संघामध्ये फॉर्ममध्ये आले असते ना तर खास करून जास्त फायदा मिळाला असता. कारण की या टीममध्ये आपण पाहू शकतो प्रगणेश, सूरज चांगले खेळाडू होते. शॉटम जाम केलाय. बॉल तिकडे हवेत. फिल्डर आलेत आणि फिल्डरच्या हातामध्ये बॉल मात्र आपण पाहिला तर मग समावला गेलाय. आणि संदीप कडून अपेक्षा होत्या त्याने केल्यात भंग. पाहू शकतो या वेळेला परतताना पाहायला मिळाल्यात आणि धक्का लागला जातोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण दुसरा पाहू शकतो आपण शिवान्स फायटर्स या संघाला. विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग फलंदाज बाद झालाय. धावफलकावर 26 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजेच 17 धाव्यांची गरज असेल अजून देखील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले नवीन बॅटर इन झाले तर त्यांच्यामध्ये आपण नजर टाकूया तर या संघाचे आयकॉन प्लेयर्स मिस्टर परशुराम मोकाशी. त्यांची फेवरेट आपण पाहिले तर बॅट आहे जागृती स्पोर्ट्स या ब्रँडची. ओ, सरप्राईज डिलेव्हरी आपण पाहू शकतोय. बाउन्स येणारी ही डिलेव्हरी पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. आणखीन आपण पाहिला 17 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 2च धावा आलेल्या आहेत. त्यामुळेच 8 बॉल आणि 17. फुलटॉस होता. प्रॉपर प्रॉमिसिंग टायमिंग नाहीये. गॅप मध्ये बॉल गेला. 1 मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे आणि 2 धावा अगदी सहज मिळतील. प्रत्येक एक धाव कशी वाचवायची आणि इथे आपण पाहिलं तर हा मॅच कसा जिंकायचा आहे त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग सगळ्या काही गोष्टी बघाव्या लागतील. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बॉलिंग आणि फिल्डिंग सुधारावी लागेल गावदे वॉरियर्सला. इकडे 2 धावा मिळाल्या त्यामुळेच आता पाहू शकतो आपण की धावफलक पोहोचलं गेलं 28च्या घरामध्ये. म्हणजेच 15 धाव्यांची गरज असेल आणि बॉल शेड असतील ते म्हणजेच 7-15 वाला मुकाबला. मिस टायमिंग शॉट पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आले परंतु त्यांच्याकडून पाहिलं आपण तर बॉल अडवण्यामध्ये योगदान नाही मिळालं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. अगदी हसत नाचत गाजत 4 धाव्यांसाठी येते चौकार. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर पाहिलं पण तर धावा लागलेल्या आहेत. तिथे चौकार मिळाला आणि चौकाराने धावफलक 32च्या घरामध्ये पोहोचलं गेलं. त्यामुळेच आता पाहू शकते आपण 11 धाव्यांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. 6 गेंदों में 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. जो चौका लगा नहीं दे दिया. मैं तो वही कहूँगा क्योंकि जिस तरह से फील्डिंग एफर्ट्स ज़्यादा बेहतरीन होना चाहिए था. सल्ला आपण पाहू शकतो. वेळेचं बंधन असेल मित्रांनो बघा 13 मिनिटामध्ये तुमची नक्कीच 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. परंतु असं नाही आहे की मग 3 ओव्हरसाठी तुम्ही जास्त कमी वेळ खर्च केला आहे मग अजून देखील त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नका. ही रिक्वेस्ट असेल तुम्हाला.
SPL सातवीं प्रीमियर लीग सीजन 5 आप देख रहे हो। और ये मुकाबला अब इस पड़ाव पे आ गया है कि 6 गेंदों में 11 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी के लिए कौन आएंगे गेंदबाज? प्रगनेश के हाथ में गेंद सौंपाई है। प्रगनेश एक बेहतरीन खिलाड़ी है, इस टीम के ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन इस साल चले नहीं। उनसे जो जितनी ज़्यादा उम्मीदें थे वो उम्मीदों पे खरे नहीं उतरे। लेकिन इस मुकाबले में अब जिनके हाथ में गेंदबाजी सौंपाई है तो शायद से खुद को भी साबित करने का एक अच्छा प्लेटफॉर्म है। क्या इस वक्त करके दिखा सकते हैं, अपने टीम को बचा सकते हैं? बचाने वाली गेंदबाजी 6 में 11 चाहिए मुकाबला जीतने के लिए। सामने की तरफ ड्राइव किया हुआ शॉट है, खिलाड़ी है वहाँ पे 1 रन आसानी से मिलेगा। देखो अब हर एक गेंद के ऊपर देखो ऐसा नज़र आ रहा है कि हर एक गेंद के ऊपर 2 रन आपको जोड़ना है, क्योंकि 5 गेंदों में 10 रनों की ज़रूरत है। 5 चेंडू 10 धावा मॅच जिंकण्यासाठी परशुराम आहेत, त्यांच्या बॅटमधून मागील बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला या मॅचमध्ये आपण पाहू शकतो। आणि खास करून आत्ताच्या क्षणाला या 5 बॉलमध्ये संघाचं भवितव्य बॅकफुटला गेले, बॉलला मात्र आपण पाहिलं वेट खेळला गेला, ओ चकमा दिला, टन टना टन 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 टारा, बॉल हो गया 9-2-11, मितील 4 चौकार। गलती से मिस्टेक वाला काम हो गया, ये गलती से मिस्टेक वाला काम बहुत भारी पड़ता है और कई बार हमने क्रिकेट में देखा है ये मिस्टेक हुई है। अब मुकाबला जीतने के लिए 4 गेंदें और 4 गेंदों में 6 रनों की जरूरत है। 4 चेंडू 6 धावा पाहू शकते आपण मॅच मध्ये। प्रगणेशची बॉलिंग तर चांगली झाली होती, परंतु फिल्डरचं योगदान तितकं आपण पाहू शकतो। या बॉलला अडवायला हवं होतं, परंतु अडवण्यामध्ये असफल राहिले गेलेत। अपील के लिए एज आहे, कीपरच्या हातामध्ये बॉल प्रस्थान करतोय, कमबॅक झालं इथे आपण पाहिलं बॉलरचं। मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणी इंटरेस्टिंग आहे, नक्कीच आपण बघितलं तर मॅच रोमॅन्टिक आहे। रोमॅन्टिक झाले तर मग नक्कीच जास्त देखील प्रेमात पडू नका, कारण की मग हा क्रिकेटच्या प्रेमात आपण पाहिलं तर मग सध्या तरी आपण पाहू शकतो सगळेच पडलेत। कारण की आत्ता जर आपण विचार करायचा झाला ना तर मग जिथे जिथे आपण पाहू शकतोय लीग क्रिकेट जास्त मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे। आणि जेव्हा जेव्हा आपण पाहू शकतो मग फेब्रुवारी आणि मग मार्च जेव्हा एंडिंग येते ना, मग तेव्हा नाईट टुर्नामेंटचं मात्र आपण बघितलं तर मग क्रिकेट जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि टेनिस क्रिकेट आपण पाहू शकतो की मग जेव्हा पावसाळ्याचे जे दिवस असतात ना, परंतु ते कसे जातात टेनिस क्रिकेटपटूंसाठी ते माहिती आहे। परंतु म्हणूनच तर म्हणतात ना की पावसाला गेला ना की ना खाण्यासाठी ना पिण्यासाठी जीव तडफडतो तो, म्हणजेच क्रिकेट खेळण्यासाठी। आणि हो क्रिकेटचा वेळ आहे। मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण, आता विकेट मिळाली कारण की 3 बॉलचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालेत 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी। मोनू आपण पाहू शकतोय मॅचला जिंकवेल का? फटका चांगला खेळलाय, कन्व्हर्टिंग शॉट हवेत आहे, फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक, कॅच ड्रॉप। 3ऱ्या धावेचा प्रयत्न, स्क्वेअर अंपायर पाहतोय आपण इन्व्हॉल्व झाले 3ऱ्या अंपायरसाठी। पाहावं लागेल नेमकं झालंय काय। धगधग वाला मुकाबला, टेन्शन वाला मुकाबला, टेन्शन वाढलंय डेफिनेटली आपण पाहू शकतोय, कारण की 6 हव्या होत्या, 2 तर आल्या, 3रीचा प्रयत्न आहे आणि या 3रीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग धगधग वाढलेली आहे। जसं आपण पाहू शकतोय ना, मग व्हेंटिलेटरवर असल्यावर आपण पाहू शकतो ना जसं असा आवाज येतो ना, नक्कीच असा आवाज आहे हा। आता आपण पाहू शकतो नेमकं काय आहे। 3ऱ्या अंपायर्स आपण पाहू शकतोय तर मग इथे निरीक्षण करताना आपल्याला जर बघायला मिळत आहेत आणि 3ऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आता डिसिजन पोचलं जाईल। ही नेमकं झालंय काय, नेमकं झालंय काय या सिच्युएशन मध्ये आपण पाहू शकतो ना की मग थोडंसं आपण पाहू शकतो की मग जान अटक गई है, सांसें रुक सी गई है, जिंदगी थम सी गई है। और जिंदगी थम सी गई लेकिन जिंदगी थम सी गई है और जिंदगी को अब उम्मीद की किरण चाहिए। उम्मीद की किरण मिल चुकी है और 3रे अंपायर के द्वारा डिसीजन आया है नॉट आउट, यानी कि 3 रन।
3 रन मिल चुके हैं और 3 रन अब मुकाबला जीतने के लिए 2 बॉल 3 धावा। देखो मुकाबला फिर अभी भी है, ऐसा नहीं है कि यहाँ पे कंडीशन ऐसा नज़र आ रहा था कि यहाँ पे विकेट की शायद मौका बन सकता था, लेकिन नहीं, 3 रन बन चुके हैं। यानी की हा मुकाबला जिंकने के लिए अभी भी 3 रनों की जरूरत आहे 2 गेंदामध्ये 2 बॉल आणि 3 धावा। मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जान आहे, पाहूया आपण प्रगणेश कशा प्रकारे बॉल हाताळतील आणि समोर बॅटर आहेत अंपायर्स वळलेत। वाईट बॉलचा इशारा, परंतु बॉलरने रिव्ह्यूची डिमांड केली आहे वाईट बॉलसाठी। हा जर आपण पाहू शकतो जर डॉट निघाला तर थोडंसं फ्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर, आणि जर वाईट निघाला तर मग फ्रेशर हटेल, कारण की त्यांना माहिती आहे की तिथे 2 मध्ये 3 आहेत आणि तिथे आपण पाहू शकतो अशा सिच्युएशनमध्ये जर हा बॉल कशा पद्धतीने येतो पाहावं लागेल। आता सगळ्यात आपण पाहू शकतो तर मग गोष्टी पाहाव्या लागतील, वाईट बॉल आहे की नाही सध्या तरी डिसिजन असेल तिसऱ्या अंबरच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की बॅटर थोडेसे सफळ झाले होते, त्यामुळेच आपण पाहिलं वाईड रीच ही थोडी वाढली आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो हा फेअर डिलिव्हरीचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलंय। म्हणजेच मॅच मध्ये आता पाहिलं पण तर बॉल असेल 1 आणि धावा हव्या असतील 3, 1 बॉल 3 धावा। जसं म्हणतायत ना आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आणि या मॅच मध्ये आता होणार 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 कोणाची हवा पाहूया। 1 बॉल 3 धावा, काय म्हणतोस भावा, मॅच झाले, वाह वाह, 1 बॉल 3 धावा। ओ आता पाहिली आपण मिस्टेक केली आहे, नो बॉलचा इशारा आलाय, त्याच्यामुळे आपण पाहू शकतोय नो बॉलचा इशारा आलाय, परंतु आता पुन्हा रिव्ह्यूची डिमांड केली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने, कारण की त्यांच्याकडे अवेलेबल आहे हा बॉल। आपण पहिलं पुन्हा निरीक्षण केलं जाईल आता काय आहे नेमकं या सिच्युएशन मध्ये आपण पाहू शकतोय। तर मग 1-3 हव्या होत्या आणि आता जर आपण पाहू शकतोय डेफिनेटली हा नो नाही तर वाईट मिळू शकतोय, मग 1 मध्ये 2 वर स्थिती येणार आहे, नो नाही तर वाईट मिळणारच आहे, कारण की थोडंसं आपण बघितलं तर दिशाहीन बॉल पाहायला मिळाला आहे, परंतु काय आहे सगळ्यात मोठी गोष्ट जर नो मिळाला ना तर मग बघा डिसिजन पोहोचवले आमच्यापर्यंत, आणि हा बॉल असेल हा बॉल असेल हा बॉल असेल, नो नो बॉलचा इशारा आलाय, आणि त्यामुळेच आता पाहिलं आपण तर बॉल असेल 1 धाव्यांची गरज असेल 2, आणि सगळ्यात मोठी कहाणी पाहिली आपण तर हा बॉल असेल फ्री हिट। फ्री हिटचा बॉल असेल म्हणजे तिथे काय एकच धोका आहे की रन आउट नक्कीच नाही झाला पाहिजे, आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे जर शिवांश फायटरला मॅच जिंकायची असेल तर आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल त्यांना डॉटच फेकावा लागेल। फ्री हिटचा बॉल 2 धाव्यांची गरज, पंच केलाय आणि हा सामना समाप्त केलाय, मॅच जिंकला गेला शिवांश फायटरने। अगदी आपण पाहिलं तर मग शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगला गेला आणि तो जिंकला गेला, चांगलं क्रिकेट खेळलं गेलं, क्वालिटी क्रिकेट खेळलं गेलं, आणि या मॅचला आपण पाहू शकतोय मग जिंकलं गेलंय। कॉंग्रॅच्युलेशन्स असेल शिवांश फायटर टीम्स। नेक्स्ट टीम्स आपण दोन्ही आपली लगेच जागा पकडायची आहे, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील आपण लगेच जाहीर करूया, आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण बघितलं तर अफाट चांगला क्वालिटी क्रिकेट त्याने खेळला गेला आपण पाहू शकतोय। सचिन ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच। चला सचिन या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, आणि पुढील 2 संघाने लगेच आपापली जागा पकडायची। सातवी प्रीमियर लीग सीझन 5 आपण पाहतोय, आणि या सीझन 5 मध्ये आपण बघितलं तर हा 3रा दिवस आहे मित्रांनो, कारण की उद्याचा दिवस मेगा फायनल डे अंतिमचा दिवस असेल, आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच माहीत पडेल की कल के दिन में
डेफिनेटली ये हो जाएगा कि ये जो ट्रॉफी है ना नंबर 1 की, इस पे कौन राज करेगा। दूसरे तीसरे और चौथे पायदान के टीम्स भी मिलेंगे, लेकिन हर एक टीम का सपना है कि ये ट्रॉफी हमें उठानी